मकर राशीच्या लोकांनो, 28 जानेवारी 2026 हा बुधवार तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आज ब्रह्मांडातील शक्ती तुमच्यासाठी एक अतिशय मोठे कारस्थान रचत आहेत. ग्रहांची ही विशेष चाल असा इशारा देत आहे की आज तुमच्या करिअर आणि पैशाच्या स्थितीत रातोरात बदल घडू शकतो. पण सावध रहा, जिथे मोठा फायदा असतो तिथेच एक अदृश्य धोकाही दबा धरून बसलेला असतो. ब्रह्मांडीय महायोग आणि एक अस्वस्थ करणारी भीती. आज तुमच्या कुंडलीत केवळ सामान्य योग नाहीत, तर चक्क चतुर्ग्रही लक्ष्मी-नारायण योग, सोबतच बुधादित्य आणि मंगलादित्यसारखे अत्यंत शक्तिशाली राजयोग जुळून येत आहेत. हा एक असा दुर्मिळ योग आहे जो शतकानुशतके कधीतरीच पाहायला मिळतो. पण तुम्हाला माहीत आहे का, ग्रहांची ही प्रचंड ऊर्जा तुमच्या स्वभावात अशी काही चिडचिड आणि मानसिक दबाव निर्माण करू शकते, ज्यामुळे तुमचे बनलेले काम क्षणात बिघडू शकते. एक छोटीशी चूक आणि हातात आलेली संधी वाळूसारखी निसटून जाऊ शकते. सावधान, तुमच्याकडून काही मोठी चूक तर होत नाहीये ना? या व्हिडिओमध्ये आम्ही केवळ तुमच्या यशाचे मार्गच सांगणार नाही, तर त्या राहुकाळबद्दलही सावध करणार आहोत, ज्या काळात उचललेले एक चुकीचे पाऊल तुमच्यासाठी विनाशकारी ठरू शकते. आज तुमच्या कुटुंबात, प्रेमसंबंधात आणि व्यापारात काय उलथापालथ होणार आहे, आणि ते कोणते हिरवे रहस्य आहे जे तुमचे रक्षण करेल? तुमच्या नशिबातील हे गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची एक माहिती तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. सुखाचा वर्षाव की दबावाचे सावट? मकर राशीच्या लोकांनो, आज तुमच्या कौटुंबिक आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. तुमच्या कुंडलीच्या कुटुंब भावात राहूची उपस्थिती एक विचित्र प्रकारचा मानसिक दबाव निर्माण करत आहे. आज तुम्हाला असं वाटू शकतं की घरातील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडून काहीतरी अवास्तव अपेक्षा करत आहे. हा दबावाचा डोंगर इतका मोठा असेल की तुमची चिडचिड होईल आणि कदाचित तुम्हाला वाटेल की सगळं सोडून कुठेतरी लांब निघून जावं. पण सावधान, हा दबाव खरं तर तुमच्या संयमाची परीक्षा आहे. जर तुम्ही आज शांत राहिलात तर यातूनच तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. काही अत्यंत महत्त्वाच्या घरगुती कामांसाठी तुम्हाला आज बाहेर जावे लागेल आणि ते काम तुमच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल. वैवाहिक जीवनातील गुप्त संकेत. दुसरीकडे पती-पत्नीच्या नात्यात आज एक अद्भुत शांतता आणि प्रेम पाहायला मिळेल. चंद्राची शुभदृष्टी तुमच्या नात्यावर अमृत वर्षाव करत आहे. जर गेल्या काही दिवसांपासून तुमच्यात काही वाद किंवा दुरावा असेल तर आज तो गुपचूप संपुष्टात येईल. एकमेकांच्या भावना न बोलता समजून घेण्याचा हा काळ आहे. विशेषतः स्त्रियांसाठी आजचा दिवस सन्मानाचा असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावू देऊ नका, अन्यथा आनंदाचे रूपांतर वादात व्हायला वेळ लागणार नाही. प्रेमसंबंध आणि मुलांचे भविष्य. ज्यांच्या घरात मुले आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस एखाद्या मोठ्या सरप्राईजपेक्षा कमी नाही. तुमच्या मुलांकडून अशी एखादी बातमी कानावर पडू शकते ज्यामुळे तुमची मान अभिमानाने वर होईल. आणि जर आपण प्रेमसंबंधांबद्दल लव्ह लाईफ बोललो तर आज काळजाची धडधड वाढवणारा दिवस आहे. एखाद्या जुन्या मित्राकडून किंवा परिचिताकडून तुम्हाला लव्ह प्रपोजल मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करत असाल तर आज ती व्यक्ती तुमच्यासमोर स्वतःहून व्यक्त होऊ शकते. पण तुमच्या मनात एक भीती असेल, मी बोललो तर काय होईल? ही भीती सोडा, कारण ग्रहांची साथ तुमच्या बाजूने आहे. मी आता यानंतर 2. आरोग्य आणि शिक्षण. एक अदृश्य धोका आणि यशाचे शिखर. आरोग्याचे रहस्य. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस तुम्हाला एका गंभीर इशाऱ्याकडे घेऊन जात आहे. जरी तुम्हाला वरवर सर्व काही आलबेल वाटत असले तरी ग्रहांची स्थिती सांगतेय की जुने आजार पुन्हा डोके वर काढण्याची भीती आहे. तुम्ही जर डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आज ती चूक महागात पडू शकते. विशेषतः खाण्यापिण्याच्या बाबतीत आज हलगर्जीपणा म्हणजे संकटाला आमंत्रण ठरेल. पण एक सकारात्मक बाजू अशी की जर तुम्ही शिस्त पाळली तर तुमची रिकव्हरी इतक्या वेगाने होईल की डॉक्टरही थक्क होतील. आज तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला मानसिक शांततेची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा. शिक्षणाच्या क्षेत्रात आज मोठी उलथापालथ होऊ शकते. पंचम भाव सक्रिय असल्यामुळे बुद्धी तल्लख राहील, पण त्याचवेळी तुमचे लक्ष भरकटवण्यासाठी अनेक प्रलोभने समोर येतील. सोशल मीडिया किंवा मित्रमंडळी आज तुमच्या यशाच्या आड येऊ शकतात. जर तुम्ही आज स्वतःवर नियंत्रण मिळवले तर परीक्षेचा असा निकाल लागू शकतो जो तुमच्या संपूर्ण करिअरची दिशा बदलेल. एक गुप्त बातमी किंवा स्कॉलरशिपचे संकेत आज तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. 3. नोकरी, व्यवसाय आणि धनयोग. लक्ष्मीचा वरदहस्त की फसवणूक. व्यवसायातील मनी गेम. मकर राशीच्या लोकांनो, आता डोळे उघडून ऐका. तुमच्या कुंडलीत आज शनी आणि मंगळाचा असा संयोग आहे जो केवळ पैसा नाही तर प्रचंड पैसा घेऊन येत आहे. व्यवसायात एखादी अशी मोठी डील तुमच्या पदरात पडू शकते ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात. मंगळाची उच्च स्थिती तुम्हाला प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून देईल. पण सावधान, तुमच्या प्रगतीमुळे तुमच्याच जवळचे काही लोक
तुमच्याविरुद्ध गुप्त कारस्थान रचण्याची भीती आहे. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, विशेषतः पैशाच्या व्यवहारात. नोकरीतील अनपेक्षित बदल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस करो या मरो असा असू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक तर होईलच, पण तुम्हाला एखादी अशी जबाबदारी दिली जाईल जी तुमची खरी परीक्षा घेणारी असेल. दशमस्थान मजबूत असल्यामुळे तुमची बदली किंवा पदोन्नतीचे आदेश आज निघू शकतात. राजकारण आणि कला क्षेत्रातील लोकांसाठी तर आजचा दिवस फॉलोअर्स वाढवणारा आणि प्रसिद्धीच्या शिखरावर नेणारा ठरेल. गुपित धन आणि गुंतवणूक. आज तुम्हाला अनपेक्षित मार्गाने धनलाभ होण्याचे संकेत आहेत. कदाचित जुनी अडकलेली गुंतवणूक किंवा कोणाला दिलेले पैसे अचानक परत मिळतील. पण ग्रहांचा सल्ला असा आहे की हा पैसा मिरवण्यासाठी किंवा फालतू खर्चात उडवू नका. आजचा धनयोग जितका मोठा आहे तितकाच तो टिकवून ठेवण्याचे आव्हान तुमच्यासमोर असेल. 4. उपाय आणि वेळेचे चक्र. संकटाचे सावट की यशाचे संरक्षक कवच. विनाशकारी राहुकाळ एक अदृश्य सापळा. मकर राशीच्या लोकांनो, आता जे मी सांगणार आहे ते अतिशय काळजीपूर्वक ऐका, कारण इथेच तुमची सर्वात मोठी चूक होऊ शकते. आज दुपारचे 12:39 ते रात्रीचे 2:01 हा वेळ तुमच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही. हा राहुकाळ आहे. शास्त्रानुसार या काळात राहूची सावली इतकी प्रबळ असते की ती मानवाच्या बुद्धीवर पडदा टाकते. या 70 ते 80 मिनिटांत तुम्ही घेतलेला एक चुकीचा निर्णय, कोणाशी केलेला वाद किंवा सुरू केलेले एखादे नवीन काम तुमच्या आयुष्यात कायमचे संकट ओढवून आणू शकते. अनेकदा आपण म्हणतो सगळं चांगलं चाललं होतं, अचानक काय झालं? ते अचानक याच काळात घडतं. त्यामुळे या काळात शांत रहा. कोणतेही महत्त्वाचे दस्तऐवज स्वाक्षरी करू नका आणि प्रवासात असाल तर अत्यंत सावध रहा. अमृतकाळाचे गुपित. नशीब पालटणारी वेळ. पण घाबरण्याचे कारण नाही, कारण निसर्गाने जितका मोठा धोका दिला आहे तितकीच मोठी संधीही दिली आहे. आज सकाळी 7:12 ते सकाळचे 8:42 हा अमृतकाळ आहे. या 1.5 तासात ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी सर्वोच्च स्तरावर असतील. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कामे अडकली आहेत किंवा तुम्हाला एखाद्या मोठ्या करारावर सही करायची आहे, तर हीच ती वेळ आहे. या काळात केलेली कोणतीही सुरुवात तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. ही वेळ हुकली तर पुढची मोठी संधी मिळण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ वाट पाहावी लागू शकते. हिरव्या रंगाचे रहस्य. तुमचे एकमेव रक्षण. आज तुम्हाला एक असा उपाय करायचा आहे जो तुमच्यासाठी सुरक्षा कवच म्हणून काम करेल. आजचा दिवस बुधग्रहाच्या प्रभावाखाली आहे आणि मकर राशीतील ग्रहांची स्थिती पाहता हिरवा रंग तुमच्यासाठी संजीवनी ठरणार आहे. आज जर तुम्ही गडद लाल किंवा काळे कपडे घातले तर तुमच्यातील नकारात्मकता वाढून विनाकारण वाद ओढवले जातील. पण जर तुम्ही हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले किंवा किमान एक हिरवा रुमाल जवळ ठेवला तर राहूचा अशुभ प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. हिरव्या मुगाचे किंवा हिरव्या वस्तूंचे दान केल्याने तुमच्या मार्गातील अदृश्य अडथळे जळून भस्म होतील. हा केवळ उपाय नाही तर आजच्या दिवसासाठी तुमची ही सर्वात मोठी ढाल आहे. समारोप. शेवटची चेतावणी. मकर राशीच्या लोकांनो, 28 जानेवारीचा हा दिवस तुम्हाला राजा बनवू शकतो किंवा शून्यावर आणू शकतो. सर्व काही तुमच्या एका कृतीवर अवलंबून आहे. ग्रहांचे हे संकेत ओळखा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. विसरू नका, आजची एक छोटीशी सावधगिरी तुमचे संपूर्ण वर्ष सोन्यासारखे चमकवू शकते. अशाच रहस्यमयी आणि अचूक माहितीसाठी चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा, कारण पुढचा धोका येण्याआधी तुम्हाला सावध करणे हेच आमचे ध्येय आहे. जय माता दी. राधे कृष्णा.